दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज या पिसर्वे पाठीमध्ये एक मैत्रीपूर्ण आम्ही बॅनर बघितला. पिंटू शेठ पाटील उंबारली यांचा घरचा साज वजीर आणि शार्दूल, आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला जोड झाला देसाईकरांचा घरचा साज मोन्या आणि छोटा मोन्या. आपला गुलाल झालेला आहे, काय सांगाल? देसाईवाल्यांचा छोटा मोन्या आणि मोठा मोन्या हा आमच्या म्हणजे आत्याची मुलं आहेत. ते दिलीप शेठ पाटील, दिलीप म्हात्रे यांनी मला फोन केला होता की एक मामा भाज्याच्या याच्यामध्ये आपण एक शर्यत खेळू. तर मी बोललो चालेल खेळूया आपण, पण मैत्रीपूर्वक आणि प्रेमाची शर्यत झाली पाहिजे. तर तशीच झाली आपली, आणि आपण नेहमी प्रेमाची शर्ती करतो. गाडी कशी जमली आपली? गाडी त्यांनी फोन केला होता आपल्याला, आपण नाव सोडला होता 3 बैलापैकी कुठला पण त्यांनी फोन केला तर त्याने आपल्याला डावी साईड घेतली. आपली उजवी साईड असताना आपण डावी साईड घेतली आणि आपली जुनी गाडी पळवायची माझी एक खूप इच्छा होती वजीर शार्दूलची, आणि लोकांची पण फॅन फॉलोअर्सची खूप इच्छा होती की ही गाडी पळावी, आणि ती गाडी आता मीनी पळवली. म्हणजे भरपूर दिवस झाला आपला घरचा साज जो मागच्या सीझनला गाजत होता शार्दूल आणि वजीर, तो आज पुन्हा सज्ज झाला आणि आज गुलालाचा मानकरी सुद्धा झाला. आणि विशेष म्हणजे आज गाडीवर आपला ड्रायव्हर कोण होता? गणपत ड्रायव्हर आपला नेहमीचा पोसरीकर. गाडी आपली त्या दिवशी मी बघितली, खूप चांगला वजीर पळतोय. आणि त्याच्यानंतर रायफलचा पण आपल्या गुलाल झालेला आहे, काय सांगाल आता रायफलच्या? रायफल आपण 12 वेळाला दिला होता. आपले मित्रच आहेत ते, तर त्यांनी नाव सोडला होता, तर त्यांची काय पडलेवाल्यांशी त्यांची शर्यत जमली होती. तर रायफल पण आपला सुसट पळाला आणि गुलाल घेतला. म्हणजे आज या पिसर्वे मैदानामध्ये पाहायला गेलं तर आपली 3 बैला गुलालत राहिली आणि आपली 3 शर्ती पण जमल्या होत्या. मग एक शर्यत वजीरची काही कारणास्तव कॅन्सल झालेली आहे. म्हणजे वजीरची अजून एक शर्यत प्रेक्षकांना बघायला भेटली असती, आणि गुलालातच होती गाडी समजा ती. आणि आज आपली 3 बैला गुलालात आहे, तर सर्वांची मेहनत, काय बोलत सर्वांविषयी? सर्व पोरांची मेहनत, आणि सर्वच खूप मेहनत करतात आणि सकाळपासून सर्व येतात. विशेष करून आमची सुकापूरची पोरं आहेत, ते भावेश आहेत, आकाश आहे, हे सर्व पोरं आहेत, लवकरच येतात ती सर्व लोक आणि नियोजन करतात. सुट्टी कशी झाली आज गाडीची वजीर? सुट्टीचे आपले सुट्टी मेकर आहेत हरीश गायकर आणि किरण मारपे, बाल्या मामा वासार आणि वीर आपला, ही बरीचशी पोरं आहेत आपली. सर्वच पोरं सुट्टी करताना सुट्टी आपली एकदम कडक होते. अजून काय सांगाल आता पुढचं नियोजन? कारण आता प्रेक्षकांना एक अपेक्षा राहील की वजीर आता त्याच जोमात पळावं. आता आपली गाडी दोन्ही रस्त्याने पडलेल, वजीर आणि शार्दूल आणि रायफल तिन्ही बैल एकमेकात पळणार आणि स्वतःची गाडी पळणार. म्हणजे आता पाहायला गेलं तर तुम्हाला पैऱ्यांसाठी पण काही अडचण नाही, कारण तुमचे घरचीच 3 बैल आज पळतात. माझी घरचीच बैल टोटल म्हणजे सेम पळतात, आणि पैऱ्यांसाठी पण आपल्याला फोन येतात, पण पैऱ्यांना मी कोणाला नाही बोलत नाही, प्रत्येकाला देतो. कारण बैल आज पळेल उद्या नाही पळणार असा, म्हणजे तो बैल आहे आणि तो नंदी आहे, तो नंदी पळेल ना पळेल त्याची शाश्वती आपण देत नाही, पण आज पळतो म्हणून आपण हवेत ना जायचं. अजून काय सांगाल आजच्या समजा या पिसर्वे पाठीचं नियोजन बघितलं तुम्ही, खूप चांगला नियोजन होता पाठीचा, काय सांगाल? मी खरं तर विनोद शेठचा आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी म्हणजे एवढी चांगलं नियोजन आणि एवढी चांगली पाठी बनवली आणि एवढा मोठा नियोजन केला. जबरदस्त शर्ती झाल्या आणि मैदान एकदम कडक होता, मस्त. पंचांच्या भूमिकेत पण काही लोक होते, त्यांचा जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय मानला जात होता, आणि कुठे ना कुठे एक चांगलेच निर्णय ते दिला. इथे पंचांना ऍक्च्युली निर्णय द्यायची जास्ती गरज लागत, कारण पाठीच तशी आहे का इथे तडजोडची हेच येत नाही, आणि पण त्यांचा निर्णय पण एकदम जबरदस्त होता. ती कोणाला काही हे नव्हतं, आधीमध्ये काहीच नव्हतं, डायरेक्टली निर्णय देत होते ते लोक. आपल्या समोर आज जो मोठा मोन्या आणि छोटा मोन्या ही गाडी, या गाडीचं पण खूप मोठं नाव आहे मुंबई बिंजोरला, त्या गाडीविषयी काय बोलत? ती गाडी पण खूप चांगली आहे, आणि आमचे भाऊच आहेत, ते भावाचीच गाडी होती, आणि भावामध्ये शर्यत झाली आणि मामा भाच्यामध्ये शर्यत झाली, आणि खूप प्रेमाची झाली. आगामी कालामध्ये आम्हाला वजीर तसंच पलताना दिसेल. तीच गती आता पुन्हा लागलेली आहे वजीरची तीच गती आता पुन्हा लावणार वजीर, आणि त्याच नावावर आणि त्याच वरती जाणार तो त्या लेवलमध्ये. प्रत्येक मैदानामध्ये आल्यानंतर ना आम्हाला एक आवर्जून नाव ऐकायला भेटतो, पिंटू शेठ पाटील उंबारली. बिंजोरला नाव असतो हा जीविका पिंटू शेठ पाटील उंबारली, हा नाव आम्हाला प्रत्येक मैदानामध्ये ऐकायला भेटतोय. कुठं ना कुठं आज या नावासाठी अभिमान सुद्धा वाटत असेल आपल्याला की आज हा नाव गुलालात राहतोय. खूपच अभिमान वाटतो, आणि आज गुलाल झाला आपला विशेष, खूप अभिनंदन. आणि आपले जे 3 बैल आजच्या गुलालाचे मानकरी झालेत, माझ्या चॅनल करून नेहमी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.